नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. आतापर्यंत आपण पाहिलं जन्माने, वंशाने, नोंदणीद्वारे, स्वीकृतीद्वारे आणि प्रदेशाच्या समावेशाने नागरिकत्व कसं मिळतं, तसंच नागरिकत्व कसं संपतं, त्याग, संपुष्टात येणं आणि काढून टाकणं हे 3 मार्ग देखील आपण समजून घेतले. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. भारत एकेरी नागरिकत्व का मानतो? NRI, PIO, PIO कार्ड होल्डर आणि OCI म्हणजे नेमकं काय? या सगळ्यांची उत्तरे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची संकल्पना आहे. म्हणजे भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीकडे फक्त भारतीय नागरिकत्वच असू शकतं. राज्यांचं स्वतंत्र नागरिकत्व त्यांना बहाल केलं जात नाही. कॅनडामध्येही फक्त एकेरी नागरिकत्व आहे. या उलट USA, UK, स्वित्झर्लंड या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. तेथे व्यक्ती देशाचा तसेच घटक राज्यांचाही नागरिक असतो. त्यांना राष्ट्रीय तसेच राज्य शासनांनी प्रदान केलेले वेगवेगळे हक्क उपलब्ध असतात. मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार नागरिकांमध्ये भेदभाव करण्याची शक्यता असते. पण भारत हे दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या भारतीय नागरिकाने अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपतं. आता आपण पाहणार आहोत NRI म्हणजे काय. भारतीय नागरिक पण शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात वास्तव्यास असलेली व्यक्ती. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, NRI हा स्टेटस आहे, नागरिकत्व नाही. उदाहरणार्थ, भारताचा पासपोर्ट असलेली व्यक्ती जर दुबईत नोकरी करत असेल तर ती NRI ठरते. यानंतर येते PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे ज्यांचे पूर्वज भारतीय होते पण सध्या त्या व्यक्तीकडे परदेशी नागरिकत्व आहे. म्हणजे व्यक्ती भारतीय नागरिक नाही पण भारतीय वंशाशी नातं आहे. उदाहरणार्थ, आजोबा भारतीय पण नातू कॅनडाचा नागरिक, तो PIO ठरतो. आणि यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे PIO कार्डधारक. PIO कार्डधारक बनण्यासाठी काही पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. त्या पात्रता कोणत्या? तर बघा, त्या व्यक्तीने PIO कार्डधारक बनण्यासाठी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केलेला असावा. तसेच तो मूळचा भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणारा व्यक्ती असावा. हे कार्ड धारण करण्यासाठी बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका या देशातील मूळ भारतीय व्यक्ती पात्र असणार नाही. हे कार्ड धारण करणाऱ्या व्यक्तींना काही सुविधा प्राप्त होतात. त्या कोणत्या? तर बघा, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. मात्र त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतात किमान 7 वर्षे वास्तव्य करावं लागेल. तसेच भारताला भेट देण्यासाठी 15 वर्षांसाठी स्वतंत्र व्हिसाची गरज नाही. ही योजना गृह मंत्रालयाने 19 ऑगस्ट 2002 पासून सुरू केली आणि 9 जानेवारी 2015 पासून OCI मध्ये विलीन करण्यात आली. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. नावात सिटीजन शब्द असला तरी OCI ला पूर्ण भारतीय नागरिकत्व मिळत नाही. OCI ही एक स्पेशल फॅसिलिटी आहे. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसाठी ही योजना 2 डिसेंबर 2005 पासून कार्यरत आहे. त्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून नागरिकत्व कायदा 1955 च्या सेक्शन 7A द्वारे करता येते. परकीय राष्ट्रीयत्वाच्या व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून होण्यासाठी तो 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असावा. 9 जानेवारी 2015 पासून PIO आणि OCI हे दोन्ही कार्ड्स एकत्र करण्यात आले. आता एकच OCI कार्ड देण्यात येते. पूर्वीच्या PIO कार्ड धारकांनाही OCI कार्डधारक समजण्यात येईल. हा बदल करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा 2015 करण्यात आला. OCI कार्ड होल्डर्सला भारतात आयुष्यभर राहण्याची परवानगी असते. तसेच शिक्षण आणि व्यवसाय करण्यासाठी मुभा असते, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. आता आपण भारतीय नागरिकत्वाची जागतिक संकल्पना काय आहे ते थोडक्यात पाहू. आज जग खूप छोटं झालं आहे. एक व्यक्ती भारतात जन्मलेली, शिक्षण परदेशात, नोकरी दुसऱ्या देशात अशी परिस्थिती सामान्य झाली आहे.
म्हणून भारताने एकीकडे एकेरी नागरिकत्व जपलं आणि दुसरीकडे OCI सारख्या योजना आणून जागतिक भारतीयांशी नातं कायम ठेवलं. म्हणजेच भारताचं नागरिकत्व धोरण राष्ट्रीय सुरक्षितता आणि जागतिक जोडणी या दोन्हींचा समतोल राखतं. या सगळ्यामुळे नागरिकत्व हा विषय फक्त परीक्षा नाही तर प्रत्येक भारतीयासाठी समजून घेण्याचा विषय ठरतो. कारण नागरिकत्व समजणं म्हणजे देश समजणं. इथेच भारताचं संविधान पुढचं भाग उघडतं. मूलभूत हक्क. कारण नागरिकत्व आपली ओळख ठरवतं, पण मूलभूत हक्क आपला सन्मान, स्वातंत्र्य आणि संरक्षण ठरवतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मूलभूत हक्क म्हणजे काय आणि हे कोणाला मिळतात. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.